बीडच्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरती तरुणांची सेल्फी आणि आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी होतीये। यापूर्वी 2 युवकांचा ह्याच ठिकाणी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे प्रशासनानं हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केलेलं होतं। पण तरी सुद्धा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पर्यटक आणि स्थानिक ह्या ठिकाणी अनाठायी धाडस करताना दिसून येत आहेत। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं पावलं उचलावी अशी मागणी सुद्धा केली आहे। बीड शहराजवळील बिंदुसरा मध्यम प्रकल्प ऐन मे मध्ये पूर्णतः भरला असून सांडव्यावरून पाणी उचलत वाहत आहे। हे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत। कालच जिल्हा प्रशासनानं अलर्ट केलेला आहे, आवाहन केलेलं आहे, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सूचना दिलेल्या आहेत की धरणाच्या आसपास नागरिकांनी गर्दी करू नये। त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फी म्हणा, फोटो काढू नये, धरणामध्ये पोहू नये, लहान मुलांना काळजी घ्यावी। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की बिंदुसराच्या धरणाच्या जे सांडवा जो आहे पाठीमागे, त्या ठिकाणी लोक चादरीच्या भिंतीवर, लहान चादर जी आहे त्याच्या भिंतीवरनं चालतात, सांडव्यावरनं त्या ठिकाणी पोहत आहेत, तलावामध्ये पोहत आहेत। आणि 2021 मध्ये याच ठिकाणी 2 युवकांचा या लहान सांडव्याच्या डोहामध्ये मृत्यू झाला होता आणि वारंवार जिल्हा प्रशासनाला लेखी तक्रार केली होती। या ठिकाणी पाहतो प्रकल्प, एवढा मोठा प्रकल्प असताना या ठिकाणी कुठलीही सुरक्षित व्यवस्था नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाटबंधारे विभागाने केवळ एक प्रतिबंधक क्षेत्र म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी दुर्घटना घडल्यास ती पाटबंधारे विभागाची जबाबदारी नाही, हे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 यांच्या आदेशावरून असं दिलं आहे। तेव्हा आमची अशी मागणी भविष्य काळामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी, तहसीलदार या ठिकाणी एक सुरक्षा नेमावेत आणि जेणेकरून दुर्घटना घडणार नाही। तसं लेखी निवेदन आम्ही जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग, त्याचबरोबर तहसीलदार, उपविभाग अधिकारी आणि ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे।